ओम शांती. आज 5/7/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, अमृत वेलेला उठून बाबांच्या आठवणीचे घृत म्हणजे तूप रोज टाका, तर आत्मारूपी ज्योत सदैव जागृत राहील. आजचा प्रश्न आहे, कोणते एक कर्तव्य मुलांचे आहे, बाबांचे नाही? उत्तर: मुले म्हणतात, बाबा अमुक नातेवाईकाच्या बुद्धीचे कुलूप उघडा. बाबा म्हणतात, हा माझा धंदा नाही. हे तर तुम्हा मुलांचे कर्तव्य आहे. तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे, तर तुम्ही इतरांच्या देखील बुद्धीचे कुलूप उघडून त्यांना स्वर्गामध्ये जाण्यालायक बनवा. म्हणजेच सर्वांना मुक्ती आणि जीवनमुक्तीचा रस्ता सांगा. गीत आहे, जाग सजनिया जाग. ओम शांती. तुम्ही जागी झालेली मुले बसला आहात, मग इतरांना जागे करायचे आहे. अज्ञान निद्रेतून जागे करायचे आहे. तुम्ही जागे झाले आहात ते देखील नंबरवार, कारण वेळोवेळी विसरून जाता. ज्यांनी तुम्हाला जागृत केले आहे ते म्हणतात, सजनिया भूल न जाओ. हे आठवणीचे घृत आहे. मनुष्याचा मृत्यू झाला की दिवा विझू नये म्हणून दिव्यामध्ये घृत टाकत राहतात. बाबा म्हणतात, मुलांनो, आठवण करत राहा. ही आठवण करण्यासाठी, घृत टाकण्यासाठी पहाटेची वेळ खूप चांगली आहे. पहाटे आठवण कराल तर ती आठवण बराच काळ कायम राहील. तुमचा दिवा विझलेला आहे. आता आठवणीने आपला दिवा जागवत आहात. तुमचा दिवा तेवत राहतो. सतयुगापासून त्रेतापर्यंत तेवत राहील. याला दीपमाळा म्हणतात. रुद्रमाळा आणि दीपमाळा गोष्ट एकच आहे. आठवण तर शिवबाबांचीच करायची आहे ना. तुम्ही खरे तर रुद्रमाळेचे मोती आहात ना, अर्थात निर्वाण धाममध्ये राहणारे आहात. त्याला शिवबाबांचे धाम किंवा रुद्रधाम सुद्धा म्हणू शकतो. मुले जाणतात, आपल्याला बाबांकडे जायचे आहे. आठवणीने दीपक तेवत राहील. हीच श्री अर्थात श्रेष्ठ मत मिळते. गायले देखील आहे, श्रीमत मिळाली होती. म्हणजेच श्रेष्ठ सत्य धर्माची स्थापना झाली होती. आता तुमची मोठी झुंड आहे. नंबरवार जेवढे जागृत होतील तेवढे इतरांना जागृत करू शकतात. दिवा जागृत करण्यासाठी पहाटे उठावे लागते, घृत टाकावे लागते. यामध्ये काही मेहनत नाही. बाबांची आठवण करत राहणे हेच घृत टाकत राहणे आहे. आत्मा पावन होत राहते. आत्मा आधी पतित होती, म्हणजेच आत्म्याची ज्योत विझलेली होती. आता बाबांची आठवण करण्याने ज्योत प्रज्वलित होईल आणि विकर्म विनाश होत राहतील, अर्थात पावन बनत जाल. आता आत्म्यावर अज्ञानाची छाया पडलेली आहे. बाबा सर्वात मोठे सर्जन देखील आहेत. कोणते स्थूल औषध वगैरे टाकण्यासाठी देत नाहीत. फक्त म्हणतात की मज पित्याची आठवण करा. या आठवणीमध्येच सर्व औषधे येतात. आठवणीनेच भविष्य जन्मजन्मांतरासाठी तंदुरुस्त बनता. ते तर बरेच तऱ्हेतऱ्हेचे योग शिकवतात. त्याने खूप पैलवानसुद्धा बनतात, मेहनत करतात. आता तुम्ही महावीर बनता. पवित्रतेलाच महावीरता म्हटले जाते. याने आयुष्य देखील खूप वाढते. बाबांच्या आठवणीने ताकद मिळत जाते. बाबा समजावतात, तुम्हाला पवित्र दुनियेचा मालक बनायचे असेल तर हा अंतिम जन्म पवित्र बना. संन्याशी देखील 5 विकारांचा संन्यास करतात, परंतु ते खूप दूर जंगलामध्ये निघून जातात. इथे तुम्हाला गृहस्थ व्यवहारात राहून 5 विकारांचा संन्यास करायचा आहे. तुम्ही जाणता, या संन्यासाने प्राप्ती खूप भारी होते. त्यांना तर काहीच माहीत नाही की आपल्याला मुक्ती मिळणार आहे.
किंवा काय होणार? पुनर्जन्मामध्ये तर त्यांना यायचेच आहे. तुम्हाला तर या मृत्यू लोकात यायचेच नाही आहे. तुम्हाला जायचे आहे अमरपुरीमध्ये. फरक झाला ना? भले संन्यासी लोक कितीही हठयोग वगैरे करोत, तरी देखील त्यांना मृत्यू लोकात राहायचेच आहे. तुम्हा मुलांना या मृत्यू लोकातून जायचे आहे अमरलोकमध्ये. त्यासाठी मेहनत करावी लागते. ज्या मेहनतीला ते घाबरतात, समजतात गृहस्थ व्यवहारात राहून आपण योगी बनू शकणार नाही. त्यांना काही माहीतच नाही संन्यासाने काय मिळणार आहे. काही एम ऑब्जेक्टच म्हणजेच उद्दिष्टच नाही. तुमच्याकडे एम ऑब्जेक्ट म्हणजे ध्येय आहे. ते थोडेच म्हणतील आम्हाला नव्या युगामध्ये जायचे आहे. ते तर मुक्तिधामला जातील, परंतु त्यांना ते माहीतच नाही आहे. तुम्ही तर राजाईमध्ये उच्चपद मिळवण्यासाठी पुरुषार्थ करता. यासाठी पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. आशीर्वाद किंवा कृपेची गोष्टच नाही. असे नाही की आमच्या पतीच्या बुद्धीचे कुलूप उघडा, आशीर्वाद द्या. काय आपण सर्वांच्या बुद्धीचे कुलूप उघडणार आहोत? तुम्हा मुलांच्या बुद्धीचे कुलूप उघडते, तरीही मेहनत तुम्हाला करायची आहे. बाबा कोणाचे कुलूप उघडत नाहीत. ड्रामा अनुसार ज्या मुलांना शूद्रापासून ब्राह्मण बनायचे आहे, त्यांना यायचेच आहे. ज्यांचे कल्पापूर्वी कुलूप उघडले होते त्यांचेच उघडेल, हा शुभचिंतक बनून सल्ला दिला जातो. तळमळ तर वाटते ना की हे सुद्धा सावकार बनावेत. कुलूप उघडले तर स्वर्गात जातील. हे सुद्धा स्वर्गाचे मालक बनतील. हा तुमचा धंदा आहे. त्यांचा आहे हदचा संन्यास, तुमचा आहे बेहदचा संन्यास. तुम्ही बेहदचे राज्य मागता, ते बेहदची मुक्ती मागतात. ती मुक्तीसुद्धा अशी आहे जशी काही तुमची जीवनमुक्ती आहे. नेहमीसाठी मुक्ती तर होऊ शकत नाही. पुनर्जन्म घ्यायचेच आहेत. मुले जाणतात की जेव्हा तिथून म्हणजेच परमधाममधून सुरुवातीला येतात, तेव्हा पुनर्जन्म देखील चांगला सतोप्रधान मिळतो. नंतर रजो तमोमध्ये येतात. तुम्ही सर्वात उच्च बिरादरीचे आहात. पहिले पहिले आदि सनातन देवी देवता धर्माची बिरादरी आहे. नंतर अनेक प्रकारच्या धर्मांचे स्तंभ निघतात. ते सर्व मागाहून येणारे आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी राहिल्या पाहिजेत. आपण ब्राह्मण आहोत, ते शूद्र आहेत. आपण शिक्षण घेऊन तमोप्रधानापासून सतोप्रधान बनत आहोत. कोण बनवते? शिवबाबा, जे सदा सतोप्रधान आहेत. ते कधीच रजोतमोमध्ये येत नाहीत. ते आपल्याला तयार करत आहेत. प्रत्येकाला मेहनत करायची आहे. तुमच्या मेहनतीने आपोआपच तुम्हालाच उच्चपद प्राप्त होते. प्रत्येकजण आपल्या राजधानीला सांभाळता. तुम्हाला मदत करणारे एकच बेहदचे बाबा आहेत. ते सहज युक्ती सांगतात. याचे नावच आहे सहज राजयोग, ज्याने दैवी स्वराज्य मिळते. स्व म्हणजेच आत्म्यालाच राज्य मिळते. आत्मा म्हणते आता मी गरीब शरीरामध्ये आहे, मग प्रिन्सचे शरीर मिळेल. तुम्ही आत्मे आता इथे प्रत्यक्ष बसले आहात. ज्यांच्याजवळ जायचे आहे त्यांचीच आठवण करायची आहे. गुरु मंडळी मंत्र देत राहतात. इथे बाबांचा मंत्र इतर कोणीही देऊ शकणार नाही. बाप एकच मंत्र देतात, मी तुमचा निराकार पिता आहे, तुमचा शिक्षकही आहे, पतित पावन गुरु देखील आहे, तर निराकार आहेत, हा देखील निश्चय असला पाहिजे. आमचे बाबा पतित पावन निराकार ज्ञानाचे सागर आहेत. राजयोगाने आम्हाला महाराणी महाराजा बनवतात. बेहदचा वारसा देतात. 100% संपत्तीवान भव, आयुष्यवान भव. देवतां इतके आयुष्य कोणाचेच असत नाही.
पुत्रवान भव. तुमचे कुळ सुरू राहते. तुम्ही जाणता तिथे विकार असू शकत नाहीत. आत्म्याला स्वतःचे नॉलेज आहे. आपण आता जाऊन बालक बनणार, मग तरुण होऊ आणि म्हातारे होऊ. मग दुसरे शरीर घेऊ. तिथल्या म्हणजे स्वर्गातील रूढी परंपरा वेगळ्या, इथल्या रूढी परंपरा वेगळ्या. बाबाच समजावू शकतात. रोज म्हणतात, मुलांनो, जीव आत्म्यांनो, मी शरीराशिवाय ऐकवणार कसे? हे लक्षात ठेवायचे आहे. आम्हा आत्म्यांना परमपिता परमात्मा समजावत आहेत, परंतु हे देखील विसरायला होते. आता तुम्ही प्रत्यक्षात बसले आहात हे देखील जाणता जन्मजन्मांतर फालतू गोष्टी ऐकत आलो आहोत. किती गीता पुस्तके ऐकत आलो आहोत. आता आहे संगमयुग. संगमयुगाचा अर्थच आहे जुन्या दुनियेचा विनाश, नवीन दुनियेची स्थापना. म्हणून याला ऑस्पिशियस कल्याणकारी संगमयुग म्हटले जाते. संगमयुगाला विसरल्यानेच आपल्या राजधानीला विसरतात. भले तुम्ही प्रदर्शनी वगैरे ठेवता तरी सुद्धा कुणाच्याही बुद्धीमध्ये बसत नाही. एवढेच म्हणतात की इथे ईश्वर प्राप्तीसाठीची शिकवण खूप छान आहे. बस हे समजत नाहीत की स्वयं ईश्वर शिकवतात. एखादा विरळा असतो की ज्याचा निश्चय बसतो आणि म्हणतो की हे बरोबर ठीक आहे. आम्ही देखील समजतो की ईश्वर शिकवतात. जसे आदी भीष्म पितामह यांनी शेवटी कबूल केले होते की यांना परमात्मा शिकवतात. ही समज नंतर येईल. भले प्रदर्शनी पाहायला हजारोंनी येतात, परंतु हे कुणालाही समजत नाही की तुम्हाला परमपिता परमात्मा शिकवतात. म्हणतात ही गोष्ट आम्हाला समजत नाही. निराकार कसे शिकवणार? अच्छा, आम्ही येऊन समजून घेतो असे म्हणून परत येतच नाहीत. असे देखील असतात. तुम्ही किती समजावता, चला तुम्हाला स्वर्गाची बादशाही देतो, तरी देखील मानत नाहीत. सॅपलिंग म्हणजेच कलम लागत आहे. बाबा समजावतात. भक्तांना समजावणे तुम्हाला सहज शक्य होईल. तुम्ही सर्वव्यापी म्हणता तर पूजता कशासाठी? हे तर जड आहेत, तुम्ही चैतन्य आहात, तर तुम्ही श्रेष्ठ झालात ना. समजावयाचे आहे बेहदचे बाबा तर एकच आहेत. त्यांचीच महिमा आहे. ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप पतित पावन आहेत. दुनिया पतित आहे. त्यांना पतितापासून पावन बनविणारे एक बाबाच आहेत. जरूर संगमावरच आले असतील. आता आले आहेत म्हणतात माझी आठवण करा, तर तुमची विकर्म विनाश होतील. गीतेमध्ये उल्लेख आहे. परंतु कृष्णाचे नाव लिहिल्याने बुद्धी एकाग्र होत नाही. तुम्ही जाणता की हे ज्ञान खूप सहज आहे, परंतु विघ्ने येत राहतात. मित्रसंबंधी इत्यादी सर्व विघ्न आणतील. आपण त्यांना या बाजूला खेचतो, ते त्यांना पुन्हा त्या बाजूला खेचतात. बंधनरूपी साखळ्या खूप मजबूत आहेत. बाबा समजावतात हे कसे होऊ शकते. शिवबाबा तर ज्ञानाचे सागर, सुखाचे सागर आहेत. काहीतरी केले असेल ना. स्वर्ग स्थापन करणारे आहेत. फक्त सांगतो की माझी आठवण करा. कृष्ण असे म्हणू शकणार नाही. हे समजावून सांगण्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे. थकायचे नाही. बऱ्याच जणांना प्रयत्न करणे जमत नाही. मग अनेक बहाणे सांगत राहतात. बाबा कसलाच त्रास देत नाहीत. भले मुलांना सांभाळा, भोजन बनवा, फक्त शिवबाबांच्या आठवणीत राहा. बरे, दिवसा वेळ मिळत नाही तर अमृत वेळेला तरी आठवण करा. म्हणतात राम सिमर प्रभात मोरे मन. आत्मा म्हणते पहाटेला आपल्या बाबांची आठवण करा. बाबा देखील हेच सांगतात. वेळेवर झोपसुद्धा घेतली पाहिजे. पूर्ण चार्ट ठेवायचा आहे.
पहाटे उठू शकता. यावर सिंधीमध्ये एक म्हण देखील आहे, सवेरे सोना सवेरे उठना, म्हणजेच लवकर झोपा लवकर उठा. आता तुम्ही शहाणे होत आहात. सारे चक्र बुद्धीमध्ये आहे. तुम्हाला कोणतेही दुःख होऊ शकत नाही. तुम्ही तर सम्राटांचे सम्राट बनता. पैशांची कधी काही अडचण येत नाही आणि निरोगीही बनता. हे सर्व गुण आता तुम्ही शिवबाबांकडून घेत आहात. तुम्ही अगदी निरोगी, संपन्न आणि आनंदी बनता. तुम्ही हे सुद्धा जाणता की होळी, दीपावली या सगळ्या आत्ताच्या गोष्टी आहेत, ज्या यादगारमध्ये म्हणजेच स्मृती स्वरूपात येतात. तर सकाळी उठून बाबांची आठवण करणे खूप चांगले आहे. आठवणीच्या यात्रेला वाढवत राहा. मुलांनी गीत देखील ऐकले, जागो और जगाओ अज्ञान नींद से, म्हणजे अज्ञान निद्रेतून जागे व्हा आणि जागे करा. गृहस्थ व्यवहारात राहून कुणालाही बाबांचा परिचय द्या. तो मग लिहील सुद्धा की बाबा अमक्यामुळे आम्ही तुम्हाला जाणले. आता तर आम्ही तुमचेच होऊन राहणार. तुमच्याकडून वारसा जरूर घेणार. तुमचेच होतो अशी चिठ्ठी येईल, तेव्हा सेवेचा पुरावा मिळेल. पत्र पाहून बाबा खुश होतील. बाकी फक्त क्लासला जाऊन यायचे ही तर जुनी पद्धत झाली. जसे इतर सत्संगांमध्ये नियमाने जातात, तुम्हाला तर एकेकाला चांगल्या प्रकारे समजवायचे आहे. हे खूप उच्च शिक्षण आहे. ज्ञानसागराकडून किती उत्तम ज्ञान मिळते. समजावण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची स्नेहपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांनाही नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आठवणीचा अभ्यास वाढवायचा आहे. या यात्रेत कधी थकायचे नाही किंवा बहाणा करायचा नाही. आठवणीचा पूर्णपणे चार्ट ठेवायचा आहे. भोजन देखील शिवबाबांच्या आठवणीत बनवायचे आहे आणि खायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बुद्धीने बेहदचा संन्यास करायचा आहे. याचीची दुनियेचा बुद्धीने त्याग करायचा आहे. बाबांकडून जो मंत्र मिळाला आहे तो सर्वांना द्यायचा आहे. तुम्ही जागे झाले आहात तर इतरांनाही जागे करायचे आहे. आजचे वरदान आहे, प्रत्येक सेकंद प्रत्येक पाऊल श्रीमतावर ॲक्युरेट चालणारे इमानदार वफादार भव. प्रत्येक सेकंद प्रत्येक पाऊल श्रीमतावर ॲक्युरेट चालणारे इमानदार वफादार भव. स्पष्टीकरण आहे, प्रत्येक कर्मात श्रीमताच्या इशाऱ्याप्रमाणे चालणाऱ्या आत्म्याला ऑनेस्ट तथा इमानदार आणि वफादार म्हटले जाते. ब्राह्मण जन्म मिळताच दिव्य बुद्धीमध्ये बाप दादांनी जे श्रीमत भरले आहे त्याप्रमाणेच ऑनेस्ट आत्मा प्रत्येक सेकंद प्रत्येक पाऊल ॲक्युरेट चालत राहते. जसे विज्ञानाच्या शक्तीने बऱ्याच वस्तू इशाऱ्याने ॲटोमॅटिक चालतात, चालवाव्या लागत नाहीत. हवे तर लाईटद्वारे, हवे तर व्हायब्रेशन्सद्वारे स्विच ऑन केला की चालत राहते. अशा प्रकारे ऑनेस्ट आत्मा सायलेन्सच्या शक्तीद्वारे सदा आणि स्वतः चालत राहतात. आजचे बोधवाक्य आहे, जिथे चिंता आहे तिथे चैन म्हणजेच शांती किंवा आराम असू शकत नाही. अच्छा, ओम शांती.